पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील संजय नगर या ठिकाणी विरका कुटुंबीय मागील काही वर्षापासून अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री करत होते आणि याच हातभट्टीच्या दारूतून झालेल्या विषबाधेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील 9 निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे। याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत। किती दिवसापासून ते या ठिकाणी दारू विक्री करत होते आणि याविषयीची माहिती स्थानिक नागरिकांना किंवा पोलिसांना होती का? पण सगळ्याला माहिती असणारच ना, दारूचा धंदा म्हणल्यावर काय माहिती असतेच। करत होते ते थोडंफार किरकोळ धंदा, काय एवढा मोठा धंदा नव्हता, किरकोळ धंदा होता। 10-20 गिऱ्हाईक यायचे जायचे। ते दारू स्वतः बनवायचे की त्यांना बाहेरून कोण आणून देत होतं माहित नाही त्यांना, बाहेरून माल यायचा। पण कधी तुम्ही नागरिकांना याचा काही त्रास झाला का? तुम्ही पोलिसांकडे काही तक्रार केली का? कधीच नाही त्रास झाला ना। दारू विकणाऱ्याकडनं त्रास झाला ना, पिणाऱ्याकडनं त्रास झाला। मात्र आता या घटनेमुळे तुमच्या भागातील 9 निष्पापांचा आम्हाला नागरिक संपूर्ण लोकांना धक्का बसलेला आहे, अख्ख्या गावाला धक्का बसलेला आहे। हे अत्यंत या असं तोंडाने काय बोलूशे वाटत नाही। असं का काल मी पाहिलं, आम्ही मैत्रीला गेलतो, जे पिऊन जे मेलेत काय, एवढ्या पोरांच्या खांद्यावर मडके ठेवलेत, एवढ्या पोरांच्या हातात याला शिकाळे धरायला लावल्यात। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली, अशी घटना कुठं घडू नये। कित्येकांचे घरातले कर्ते पुरुष गेलेले आहेत। आता काय मागणी असणार आहे म्हणजे ह्या घटने? मागणी काय, ते गव्हर्नमेंटने बघायला पाहिजे, त्याला काय आर्थिक मदत भेटते का, ते कुठल्या पद्धतीने भेटते, कुठल्या पद्धतीने त्याला आर्थिक मदत करावं हे हिशोब करते पुरुष गेलेले आहेत घरातले। आपण पाहू शकतो की विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवड शहरातील काही कुटुंबातील कर्ते पुरुष गेले आहेत। त्यामुळे ज्या घरातील कर्ते पुरुष गेलेत त्यांना शासनानं काही मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। त्याचबरोबर या घटनेला कारणीभूत असणाऱ्या दारू विक्रेत्यांवर देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।